मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयरमध्ये महाराष्ट्रातून तब्बल 41,250 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेशन केलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक दुसरा विद्यार्थी हा ओपन कॅटेगरीचा होता आणि ओबीसी पेक्षा एससी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. एवढंच नाही तर फक्त 600 1000 विद्यार्थी असलेल्या काही कॅटेगरीमधून सुद्धा टॉप 100 मध्ये विद्यार्थी आलेले आहेत. मग खरंच कोणत्या कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त स्पर्धा आहे, कोणाचा ॲव्हरेज पर्सेंटाईल सर्वाधिक आहे आणि टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळवण्यासाठी नेमका किती पर्सेंटाईल सुरक्षित मानावा, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऑफिशियल डेटाचं ॲनालिसिस करून डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्सवरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. आता सुरुवातीला आपण समजून घेऊयात की ऍक्च्युली कॅटेगरी वाईज किती विद्यार्थी लॉ सीईटी 3 इयरमध्ये यावर्षी पार्टिसिपेट झाले होते. तर इथे आपण डेटा पाहू शकतो. DTVचे NT1, NT2, NT3, OBC, ओपन आणि त्यानंतर ओपन EWS, SBC, SC, SEBC, ST आणि आणि टोटल इथे दिलेली आहे. तर याच्यामध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो की ओपन कॅटेगरीमधून 20,678 विद्यार्थी या परीक्षेमध्ये पार्टिसिपेट झाले होते. म्हणजे टोटल विद्यार्थी हे 41,250 महाराष्ट्रातून आले होते आणि त्यापैकी 20,678 विद्यार्थी हे फक्त एकट्या ओपन कॅटेगरीमधून होते. म्हणजे उरलेल्या सर्व कॅटेगरीचं टोटल तुम्ही केलं तरीही ओपनचे विद्यार्थी तुम्हाला जास्त दिसत आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्येक दुसरा विद्यार्थी हा ओपन कॅटेगरीमधून येत होता. आता जर ओबीसीच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 5,476 विद्यार्थी हे ओबीसी कॅटेगरीमधून येतात. पण तेच जर आपण SC कॅटेगरीच्या बाबतीत पाहिलं तर 8,729 विद्यार्थी हे SC कॅटेगरीमधून आले होते. तर थोडक्यात SC कॅटेगरीचे विद्यार्थी हे सेकंड लार्जेस्ट विद्यार्थी लॉ सीईटी मध्ये यावेळेस होते आणि ओबीसी कॅटेगरी ही थर्ड नंबरला पार्टिसिपेशनच्या बाबतीत होती. आता जर आपण एनटी कॅटेगरी विषयी पाहिलं तर या कॅटेगरीज मध्ये अत्यंत कमी विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन आपल्याला सीईटी मध्ये पाहायला मिळतं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की एनटी सारख्या कॅटेगरीमध्ये जर विद्यार्थी संख्या खूपच कमी आहे तर इथे ॲडमिशन घेणं खूप इझी असेल. पण ॲक्च्युली ॲडमिशन हे तुमच्या रिझर्वेशनवरती, तुम्हाला सीट्स किती अवेलेबल आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये किती कॉम्पिटिशन आहे आणि कॉलेजचा कट ऑफ काय आहे, या सर्व गोष्टीवरती अवलंबून असतं. आता आपण जेंडर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर 27,262 हे मेल होते आणि 13,986 या फिमेल होत्या. म्हणजे 2/3 कॅन्डिडेट जे आहेत ते या सीईटी मध्ये मेल होते. आता हे झालं नंबर्स विषयी. आता आपण या सीईटी मध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज जे ॲव्हरेज पर्सेंटाईल आणि मॅक्स पर्सेंटाईल मिळालेले आहेत ते पाहूयात. आता ॲव्हरेज पर्सेंटाईल म्हणजे सरासरी पर्सेंटाईल, सगळ्या विद्यार्थ्यांना एकूण किती पर्सेंटाईल मिळाले आहेत आणि त्याला आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंटने डिवाइड केल्यानंतर आपल्याला ॲव्हरेज पर्सेंटाईल मिळतात. आता याच्यामध्ये जर आपण चेक केलं तर 60.0 हा हायेस्ट नंबर आहे आणि तो ओपन कॅटेगरीसाठी आहे. यामध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो की ओपन कॅटेगरीमध्ये हायेस्ट ॲव्हरेज पर्सेंटाईल असल्यामुळं इथं कॉम्पिटिशन खूप जास्त हाय असणार आहे. त्यांनी बेटर प्रिपरेशन सुद्धा केलं असेल. तर असा एक अंदाज आपण या ॲव्हरेज पर्सेंटाईलवरनं बांधू शकतो. आता हेच ॲव्हरेज पर्सेंटाईल आपण ओबीसीसाठी पाहिलं तर 57 हे ओबीसीसाठी ॲव्हरेज पर्सेंटाईल होतं. अराउंड 3 पर्सेंटाईलचा इथे फरक आहे. म्हणजे प्रिपरेशन लेवल जी आहे ओपन आणि ओबीसीमध्ये ती ड्रास्टिकली डिफरंट नाहीये. जेवढे चांगले विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून परफॉर्म करताय, अराउंड तेवढेच चांगले विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमधून सुद्धा परफॉर्म करताय. ते जर आपण NT3 विषयी पाहिलं तर 58चं इथं ॲव्हरेज पर्सेंटाईल येतंय. थोडक्यात NT कॅटेगरी
ही ओबीसी कॅटेगरीपेक्षा चांगली परफॉर्म करते, हे आपल्याला इथे पाहायला मिळतंय. आता तेच आपण मॅक्स पर्सेंटाईलच्या बाबतीत पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला 99 टू 100 हे मॅक्स पर्सेंटाईल दिसत आहे. थोडक्यात कॅटेगरी कुठलीही असो, टॅलेंट हे प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक्झिस्ट करत आहे. टॅलेंट सगळीकडे आहे. आता ॲव्हरेज पर्सेंटाईल तुम्ही SEBC आणि ओपन कॅटेगरीचं जरी पाहिलं तरी ऑलमोस्ट सेम आहे. पण SC कॅटेगरीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ॲव्हरेज पर्सेंटाईल हे 51 आहे. आणि तेच ST कॅटेगरीच्या बाबतीत ॲव्हरेज पर्सेंटाईल हे 45 आहे. मग याच्यामध्ये ST कॅटेगरीचं जे ॲव्हरेज पर्सेंटाईल आहे ते सगळ्यात कमी आहे. आणि लक्षात घ्या, हे ॲव्हरेज आहे, हा इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स नाहीये. कारण जर फक्त तुम्ही ॲव्हरेज पर्सेंटाईलवरती कॉन्सन्ट्रेट करताय तर तुम्ही ही गोष्ट मिस करताय की ST कॅटेगरीमधून सुद्धा मॅक्स पर्सेंटाईल हे 99 प्लस आहे. म्हणजे जे एक्सलंट परफॉर्मर विद्यार्थी आहेत ते प्रत्येक कॅटेगरीमधून येतात. म्हणजे तुमची कॅटेगरी डिसाईड करत नाही की तुमचा परफॉर्मन्स कसा असेल. आता थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरनं आपण एक कट ऑफचा अंदाज घेऊ शकतो. ज्या अर्थी आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये ॲव्हरेज पर्सेंटाईल सगळ्यात जास्त दिसत आहे, त्या अर्थी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा नक्कीच हायेस्ट असणार आहे. आणि तेच आपण ST कॅटेगरीच्या बाबतीत पाहिलं तर STचा कट ऑफ हा लोएस्ट असणार आहे. आपण टॉप 100 रँकचं ॲनालिसिस करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की टॉप 100 रँकमध्ये DTVJ मधून टोटल 3 स्टुडंट आहेत, ज्याच्यामधून 1 फिमेल आहे आणि 2 मेल आहेत. त्यानंतर NTB आणि NTC कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं तर इथे फिमेल टॉप 100 मध्ये आलेले नाही आहेत, पण मेल 1 आलेला आहे आणि 2 मेल हे NTC मध्ये आलेले आहेत. ते जर आपण NTD साठी पाहिलं तर 1 फिमेल आणि 1 मेल टॉप 100 मध्ये आहे. ओबीसी कॅटेगरीमधून जर पाहिलं तर 1 फिमेल आणि 16 मेल हे ओबीसी कॅटेगरीमधून टॉप 100 मध्ये आलेले आहेत. ओपन कॅटेगरीचं टॉप 100 साठी असणारं कॉन्ट्रीब्युशन हे सगळ्यात जास्त आहे. 15 फिमेल आणि 43 मेल हे टॉप 100 मध्ये ओपन कॅटेगरीमधून आलेले आहे. पुढे मग EWS मधून 1 फिमेल, 0 मेल, SC कॅटेगरीमधून 2 फिमेल आणि 10 मेल हे टॉप 100 मध्ये आहेत. SEBC मधून फिमेल टॉप 100 मध्ये नाही आहेत, पण 4 मेल हे SEBC मधून टॉप 100 मध्ये आलेले आहेत. ग्रँड टोटल आपण जर पाहिली तर टोटल 21 फिमेल आणि 79 मेल हे टॉप 100 रँकर मधून येतात. त्या टोटल 100 रँकर्स पैकी अर्ध्यापेक्षा जास्त हे फक्त ओपन कॅटेगरीमधून येतात. आता इथे एक इंटरेस्टिंग पॉइंट पण आहे. DTVJ मधून 3 स्टुडंट हे टॉप 100 मध्ये आलेले आहेत, पण त्यांचं कॅटेगरी पार्टिसिपेशन जर पाहिलं तर 652 विद्यार्थी फक्त DTVJ कॅटेगरीमधून येतात. NT कॅटेगरीचं सुद्धा टोटल पार्टिसिपेशन कमी आहे, पण टॉप 100 मध्ये NT कॅटेगरीमधून सुद्धा विद्यार्थी आलेले आहेत. तर थोडक्यात टॉप 100 मध्ये 79% मेल आहेत आणि 21% फिमेल आहेत. आता जर आपण यांचे मिनिमम पर्सेंटाईल पाहिले तर 99.8368 एवढं मिनिमम पर्सेंटाईल जर असेल तर तो विद्यार्थी टॉप 100 मध्ये आलेला असेल. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज उदाहरणार्थ GLC मुंबई असेल जर टार्गेट करायचं असेल आणि तिथे तुम्हाला ॲडमिशन सिक्युअर करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला 99.9 पर्सेंटाईल टार्गेट करायला हवे. त्यामुळे जर तुम्ही भविष्यात या CETचं प्रिपरेशन करत असाल तर नक्कीच तुम्हाला 99 प्लसचं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, 41,250 विद्यार्थी त्यापैकी ऑलमोस्ट अर्धे विद्यार्थी हे ओपन कॅटेगरीमधून आले होते. इंटरेस्टिंगली OBC पेक्षा SC कॅटेगरीचे विद्यार्थी यामध्ये जास्त होते. प्रत्येक कॅटेगरीमधून 99.9 पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि ॲव्हरेज पर्सेंटाईलचा जर विचार केला तर ॲव्हरेज पर्सेंटाईल ST साठी सगळ्यात कमी जे की 45 आहे आणि ओपनसाठी सगळ्यात जास्त जे की 60 आहे. पण याचा अर्थ असा नाही की ॲव्हरेज पर्सेंटाईल कमी असलं, तर याचा अर्थ असा नाही की त्या कॅटेगरीमधून विद्यार्थी टॉप 100 मध्ये येणार नाहीत. आणि शेवटी जे विद्यार्थी टॉप 100 मध्ये आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा मिनिमम स्कोर हा 99.83 पर्सेंटाईल आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला यावरनं असं दिसतंय की ही परीक्षा किती कॉम्पिटिटिव्ह होत चाललेली आहे.
तर थोडक्यात ओव्हरऑल या डेटावरनं आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त टफ कॉम्पिटिशन ही ओपन कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण इथे सर्वात जास्त विद्यार्थी आहे. कॅटेगरीमध्ये विद्यार्थी कमी असले म्हणजे ॲडमिशन इझिली होईल असाही विचार तुम्ही करू नका. कारण नंबर ऑफ सीट्स पण महत्त्वाचे आहेत. रिझर्वेशनचे रूल्स पण महत्त्वाचे आहेत आणि कॅटेगरी स्पेसिफिक कॉम्पिटिशनसुद्धा इथे विचारात घ्यायला हवं. आणि इर्रिस्पेक्टिव्ह टू युअर कॅटेगरी तुम्ही 99 प्लस स्कोर या परीक्षेमध्ये करू शकता. कारण प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपण 99.9 पर्सेंटाईलचे विद्यार्थी इथे पाहत आहोत. तर थोडक्यात टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी नक्कीच तुम्ही 99.9 पर्सेंटाईल टार्गेट करायला हवेत, जेणेकरून तुम्ही या कॉलेजेसमध्ये इझिली ॲडमिशन मिळवू शकता. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.